Hello and welcome back to our journey to become the industry ready professional and to show the professional impact on our career growth. Today we will be going through third pillar of 5 years system, that is CISO, means shine. Now what is the purpose of shining? Shine means cleaning in short. What is the requirement of cleaning everything? Now, let us first define cleaning. Okay. क्लिनिंग म्हणजे पाणी घेतलं, कपडा घेतला आणि धुवायला सुरुवात केली असं नव्हे. क्लिनिंग याचा मतितार्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. याला आपण काय म्हणणार आहोत? पॉवरफुल इन्स्पेक्शन डिसिप्लिन. काय म्हटलंय? डिस्कवर हाऊ सीसो रिव्हील्स हिडन प्रॉब्लेम्स, prevents breakdown and builds a culture of equipment excellence in your workplace. म्हणजे क्लिनिंग म्हणजे असं नाहीये की एखादं इक्विपमेंट आहे, सपोज एखादं मशीन आहे, तर त्या मशीनला आपण डायरेक्ट पाणी वगैरे घेऊन क्लिनिंग करायचंय असा त्याचा अर्थ होत नाही. आपल्याला बघायचंय की एखाद्या ठिकाणी त्याचं ऑइलिंग कमी पडतंय का, म्हणजे काइंड ऑफ सर्व्हिसिंग असं आपण म्हणू शकतो. शाईनचा अर्थ शाईन म्हणजे त्याला जाऊन घासून काढायचं नाहीये. शाईन याचा अर्थ सर्व्हिसिंग करायचे. सर्व्हिसिंग म्हणजे काय, तर आपण इन डिटेल आजच्या सेशन मध्ये बघणार आहोत. तर व्हॉट इज द टुडेज अजेंडा? फर्स्ट, क्लिनिंग ॲज अन इन्स्पेक्शन मेथड. हाऊ डेलिबरेट hands-on cleaning surfaces, hidden defects, wear patterns, and early warning signs before they escalate into costly failures or downtime. म्हणजे हँड्स ऑन क्लिनिंग जे काही आपण करतो सरफेसचं, आणि इंटेन्शनली एक शेड्यूल बनवून जे आपण करतो, त्याच्यामुळं आपल्या ज्या इक्विपमेंटचा सरफेसचा काही प्रॉब्लेम असेल, काही हिडन डिफेक्ट्स असतील, सरफेस विअर अँड टिअर असतं, त्याच्यानंतर काही प्रॉब्लेम्स भविष्यात येणारे असतात. जसं एखादी मोटर क्लीन करताना आपल्याला त्याचा भविष्यात येणारा प्रॉब्लेम समजून जाऊ शकतो. ओके, मग हे जे काही गोष्टी आहेत, या गोष्टी कधी होतील? जेव्हा आपण ऍक्च्युअली त्या इक्विपमेंटला हात लावू, ऍक्च्युअली त्या इक्विपमेंट सोबत आपण थोडा वेळ बसू, त्या इक्विपमेंटला आपण क्लीन करू. क्लीन म्हणजे काय? इन्स्पेक्ट करायचंय. कुठे कुठे ग्रीस जास्त लागले का, ऑइल जास्त लागले का. आता हे झालं मेकॅनिकल, एखाद्या पंप बद्दल. एखाद्या सॉफ्टवेअर बद्दल बघायचं झालं तर आठवड्यातून एकदा आपण त्या सॉफ्टवेअरचा बॅकअप घेतला का, त्या सॉफ्टवेअर मध्ये आपण रिव्ह्यू केला का, की बाबा जे काही युजर्स आहेत आपले, दे आर युझिंग द ऍप्लिकेशन ऑर सॉफ्टवेअर वॉट एव्हर इट इज ॲज इंटेंडेड. जो काही पर्पज आहे बनवण्याचा सॉफ्टवेअर, त्याच पर्पज प्रमाणे बनवतायत, वापरतायत का, हे बघता आलं पाहिजे. आणि त्यातले आपल्याला क्लिनिंग करता आली पाहिजे इन्स्पेक्शन करून. हे आज आपण बघणार आहोत. आयडेंटिफाईंग लीक्स, विअर अँड टिअर. Develop the trained eye to spot fluid leaks, abnormal vibrations, surface degradation, and component wear during every cleaning cycle, turning routine work into proactive maintenance. आता सर्व्हिसिंग मगाशी आपण म्हटलं याला, बरोबर. सर्व्हिसिंग म्हणजे काय? आपण एखादी नवीन गाडी घेतली की 6 महिन्यांनी सर्व्हिसिंग असते, बरोबर. पण 6 महिन्यांनी सर्व्हिसिंग आहे म्हणून आपण अजिबातच गाडीला हात लावत नाही का? तर आपण लावतो. दर आठवड्यातून एकदा आपण गाडी, एकदा रोजच्या रोज आपण कपडा मारून स्वच्छ करतो गाडी. आठवड्यातून एकदा आपण पाण्यानं धुवून घेतो गाडी. त्याच्यामुळे आपल्याला काय कळतं, बाबा काही प्रॉब्लेम दिसतोय का आपल्या गाडीमध्ये, हे आपल्या लक्षात येतं. आणि मग आता ते जे मेजर सर्व्हिसिंग आहे 6 महिन्यांनी, त्याच्या आधीच आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या कळलेल्या असणार आहेत, बरोबर. पण जर 6 महिने आपण गाडीला हातच लावला नाही पुसण्यासाठी, नुसतीच गाडी फिरवत राहिलो, तर त्या 6 महिन्यांनी जेव्हा आपण जाऊ तिथे, तेव्हा तिथं मेजर प्रॉब्लेम्स येणार आहेत सगळे. पण रोजच्या रोज, आठवड्याच्या आठवड्या जर आपण त्या गाडीला साफसफाई करत असू, तर काय होणार आहे? फायदा काय होणार आहे?
काही प्रॉब्लेम्स जे मायनर, जे फर्स्ट स्टेजमध्ये आहेत तेच तिथेच आपल्याला समजणार आहे. आणि त्याच्यामुळं आपण इमिडिएटली मेजर सर्व्हिसिंगची वाट न बघता ते आपण रेक्टिफाय करून घेतलेले असणार आहेत. नाही तर ते 6 महिन्याचं पिरियड आपला कम्प्लीट होईपर्यंत ते प्रॉब्लेम्स मायनरचे मेजर झालेले असणार आहेत. बरोबर. सिमिलर वे फॉर सॉफ्टवेअर्स. सॉफ्टवेअरची सुद्धा तशीच असते का, एखादा बग असतो तो कधीतरी म्हणजे एखादा युजर काहीतरी कुठला तरी फ्लो वापरत असतो जो आपण कदाचित टेस्ट केलेला नसेल आणि तो त्या फ्लो मधून गेला की तो एरर दिसतो. पण नॉर्मल आपला जो आपण डिफाईन करून दिलाय त्या फ्लो मधून गेला तर तो एरर येत नाहीये. पण हे कधी कळणार, जेव्हा आपण कंटिन्युअसली त्या सॉफ्टवेअरच्या आणि युजर्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणार आहोत. बरोबर. म्हणजे आपल्याला ते कळणार आहे. मग आपण लाईव्ह जर त्या ठिकाणी जाऊन ते बघितलं की तो युजर कशा पद्धतीने वापरतोय सॉफ्टवेअर, ओके, मग त्याची जो काही फ्लो वापरतोय तो ऍज पर डिफाईन्ड स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर प्रमाणे नाहीये, हे आपल्याला कळणार आहे. पण आपण त्याला सांगू, ट्रेनिंग देऊ की तू एसओपी प्रमाणेच कर. पण आपण एका युजरला सांगितलं, उद्या नवीन युजर आल्यावर त्याला पुन्हा सांगायचंय का? मग आपल्याला त्या ठिकाणी काहीतरी स्टेप घ्यावी लागते. हेच जर आपण नाही केलं आणि 6-8 महिन्यांनी जर सगळ्याच युजर्सना असे प्रॉब्लेम यायला लागले, तर जर एका युजरनं आपल्याला सांगितलं ठीक आहे, तर आपला क्लायंटचं मॅनेजमेंट सुद्धा जास्त त्याला सिरियसली म्हणजे एवढं क्रिटिकल मध्ये घेत नाही. पण एकाच दिवशी जर 10 लोकांनी कंप्लेंट केल्या की असं एरर येतोय, तर मॅनेजमेंट सुद्धा आपल्याबद्दल सिरियस ऍक्शन घेऊ शकतं. अशाच पद्धतीनं दवाखान्याचं असतं. जसं काही आपण आता बघतो हेल्थ इफेक्ट्स वगैरे आपण बघतो ना, दवाखान्यात पहिल्यांदा सिम्पटम दिसल्या जर आपण डॉक्टरांकडे जाऊन आलो तर आपल्याला मोठा आजार होणार नाहीये. सेम कॉन्सेप्ट इथं सुद्धा आपल्याला अप्लाय करायची आहे. तिसरा अजेंडा काय आहे तर इक्विपमेंट केअर स्टँडर्ड्स. एस्टॅब्लिश क्लिअर ओनरशिप, क्लिनिंग शेड्यूल्स अँड इन्स्पेक्शन चेकलिस्ट्स टू कीप इक्विपमेंट रनिंग ॲट पीक परफॉर्मन्स अँड एक्सटेंड इट्स ऑपरेशनल लाईफ स्पॅन. म्हणजे आपल्याला एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर कशाची बनवली आपण, तर त्या मशीनची बनवली की ते मशीन आपण कशा पद्धतीने ऑपरेट करणार आहोत. पण सोबतच आपल्याला एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर मेंटेनन्स साठी सुद्धा बनवायची आहे. वीकली मेंटेनन्स, डेली मेंटेनन्स, 6 मंथ मेंटेनन्स. बरोबर. मग ह्या अशा पद्धतीचे आपल्याला इक्विपमेंट केअर स्टँडर्ड सुद्धा बनवायचे आहेत. हे आज आपण आजच्या सेशन मध्ये बघणार आहोत. आता वाय सीसो बियॉन्ड जस्ट क्लिनिंग. काय म्हटलंय, सीसो म्हणजे काय आहे, शाईन म्हणजे काय, बियॉन्ड जस्ट क्लिनिंग. फक्त जाऊन नुसतंच क्लिनिंग करायचं नाहीये. कोण असं क्लिनिंग करतं, ज्याला त्या इक्विपमेंट बद्दल काहीच माहिती नाहीये, समोरच्या जो काही आपला गोष्ट आहे त्याच्याबद्दल त्याला काहीच माहिती नाहीये, तर तो काय करतो माणूस, कदाचित एखादा इलिटरेट ऑपरेटर असेल किंवा हेल्पर असेल, त्याला आपण सांगितलं की जा बाबा आणि ते मशीन क्लीन करून ये, आज आपली वीकली फ्रिक्वेन्सी आहे, आज आपल्याला ते मशीन क्लीन करायचं. तर तो काय करतो, तो कपडा घेतो, पाण्याची एक मग वगैरे घेतो, पाणी घेतो आणि जाऊन ते धुवून येतो. बरोबर. त्याला हे माहित नाही की त्याचा पर्पज काय आहे. हे झालं क्लिनिंग फक्त. पण हेच आपण जेव्हा एखाद्या टेक्निकल सुपिरियर पर्सनला सांगतो, ज्याला टेक्निकली ते मशीन माहिती आहे, तेव्हा काय होतं, तेव्हा तो ते क्लिनिंग करता करता त्याच्यामध्ये असणारे प्रॉब्लेम सुद्धा त्याला दिसून येतात. बरोबर. आता आपण मगाशी दवाखान्याचं उदाहरण बघितलं. आता थोडेसे आजारी पडलेलो, आता थोडस जरा वाटतंच सिम्पटम्स वगैरे, सर्दी वगैरे होणार आहे. आपण काय करतो, घरच्या घरी काहीतरी उपाय करायला बघतो. बरोबर. मग घरच्या घरी उपाय करताना कळणार आहे का आपल्याला की नेमकं आपल्याला कशामुळे झाली आहे सर्दी, किंवा नेमका आपल्याला सर्दीचा उपाय काय आहे हे माहिती नसतं. आपण घरच्या घरी बेसिक उपाय करतो. एक्झाम्पलनं आपण कॉन्सेप्ट क्लिअर करून घेणार आहोत. ओके. तेच जर आपण डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर आपल्याला काय सांगतात की तुमच्या या सर्दीचा मागं कारण हे आहे आणि तुमची ही सर्दी ह्या टाईपची आहे, त्याच्यामुळे या सर्दीसाठी या टाईपची औषधं तुम्हाला घ्यावी लागतील. म्हणजे प्रत्येक सर्दी सुद्धा वेगवेगळ्या टाईपची असते, ताप आलेला सुद्धा वेगवेगळ्या टाईपचा असतो, खोकला सुद्धा वेगवेगळ्या टाईपचा असतो. पण हे कधी कळेल, जेव्हा आपण डॉक्टरांच्याकडे जाऊ तेव्हा कळेल. बरोबर. मग त्यासाठी आपल्याला नेहमी एक टेक्निकल सुपिरियर पर्सन त्या ठिकाणी असणं गरजेचं असतं. बरोबर. मग ह्यालाच म्हटलेलं आहे सीसो.
नुसतंच क्लिनिंग नव्हे. ओके, मोस्ट ऑर्गनायझेशन ट्रीट क्लिनिंग ॲज अ janitorial task, something to be done quickly, quietly and forgotten. म्हणजेच आपण जे बघितलं आता, एखाद्या साध्या हेल्परला सांगितलं की हा कपडा घे, पाणी घे आणि जाऊन मशीन धुवून ये, किंवा एखाद्या ज्युनियर डेव्हलपरला सांगितलं आपण की जा बाबा तेवढं फक्त ऍप्लिकेशनचं बघ, सगळं फंक्शन वगैरे व्यवस्थित करतंय का एवढं बघून ये. याला म्हणतात जस्ट क्लिनिंग. पण आपल्याला जस्ट क्लिनिंग करायची आहे का? नाही, आपल्याला शाईन करायचे, आपल्याला सिसो ही स्टेप इम्प्लिमेंट करायचे. म्हणून when you clean equipment with intent and attention, your hands and eyes become the first line of defense against failure. बरोबर. आता पहिल्याच दिवशी जर का मी डॉक्टरांच्याकडे गेलो की मला जर अशी सिम्पटम्स दिसत आहेत सर्दी खोकला होण्याचे, तर माझा सर्दी खोकला किती वेळ टिकणार आहे? कारण डॉक्टरांचे औषधं मी पहिल्याच दिवशी घेणार आहे. बरोबर आहे. मग काय झालं, जो आठवडा 2 आठवडे चालणारा खोकला होता तो माझा 4 दिवसातच बरा होणार आहे. सिमिलरली एखादं मशीन, एखादी मोटर जी एखाद्या हेल्परला सांगितलं क्लीन करायचं, तो काय करतो, तो फक्त फडका कपडा वगैरे मारून येतो, पाण्यानं धुवून येतो, झालं, दॅट्स इट. पण त्याच ठिकाणी एखादा टेक्निकल माणूस जर जाऊन त्याने तिथे ती मशीन मोटर जर का धुतली किंवा कपड्याने पुसून घेतली, तर त्याला त्याच ठिकाणी काय काय प्रॉब्लेम्स येणार आहेत हे समजून येतात. आणि मग जे काही प्रॉब्लेम्स भविष्यात येणार होते ते प्रॉब्लेम्स याच क्षणामध्ये, याच मोमेंटला रेक्टिफाय होणार आहेत. म्हणजे भविष्यामध्ये प्रॉब्लेम्सच येणार नाहीयेत. त्यासाठी यालाच म्हणतात प्रो ऍक्टिव्ह अप्रोच. म्हणून सिसो ही स्टेप फार महत्वाची आहे. अ क्लीन मशीन इज नॉट जस्ट अ प्रेझेंटेबल मशीन, इट इज अ विजिबल, इन्स्पेक्टेबल, मेंटेनेबल मशीन. म्हणजे प्रत्येक मशीन ही क्लिनिंग फक्त गेस्ट येणार आहेत म्हणून क्लिनिंग करायची नाही. आपल्याला ती क्लिनिंगच्या मागे एक कोर डेफिनेशन सुद्धा असली पाहिजे की आपण का क्लिनिंग करतोय. ओके, म्हणून सिसो इज अ प्रोएक्टिव्ह अप्रोच टू अवॉइड द फेल्युअर ऑफ द मशीन और सॉफ्टवेअर ऑफ our body. Okay, so the 3 core principles of CISO. CISO is built on 3 interconnected principles. The first one is clean to inspect, inspect to detect, and detect to act. म्हणजे काय? आता आपण बघितलं, तो जो हेल्पर जाऊन क्लीन करतोय तो फक्त क्लिनिंग करून येतोय. तिथली डर्ट असेल किंवा काही ग्रीस असेल वरती आलेलं, तेवढंच तो काढून येतोय. बरोबर. पण आपल्याला काय करायचंय? क्लीन टू इन्स्पेक्ट, रिमूव्ह डर्ट, ग्रीस अँड डेब्रिस टू रिव्हील द ट्रू कंडिशन ऑफ एव्हरी सरफेस. तिथलं फक्त ते ग्रीस काढलं ह्याला महत्व नाहीये, ते काढल्यानंतर तो जो काय आपल्याला एक्झॅक्ट सरफेस दिसतोय मशीनचा, त्याची काय कंडिशन आहे हे आपल्याला इन्स्पेक्ट करायचं. म्हणून क्लीन टू इन्स्पेक्ट. हिडन डिफेक्ट्स ओनली बिकम व्हिजिबल व्हेन द एरिया इज क्लीन. त्याच्यानंतर आपण काय बघणार आहोत? इन्स्पेक्ट टू डिटेक्ट. यूज द क्लिनिंग प्रोसेस टू ऍक्टिव्हली सर्च फॉर लीक्स, क्रॅक्स, wear, loose fasteners and abnormal conditions. Train your senses to recognize what normal looks and feels like. एक मोटर नॉर्मली कशा पद्धतीने रन होते हे आपल्याला माहिती असलं पाहिजे पहिल्यांदा. बरोबर आहे. म्हणजे एक स्टँडर्ड आपल्याला आधी माहिती असलं पाहिजे की एक मोटर कशा पद्धतीने रन होते. मगच आपण क्लिनिंग झाल्यानंतर ती मोटर आपण क्लीन केली, ओके, परफेक्टली क्लीन केली, तिच्या आजूबाजूचा सरफेस आपण क्लीन केला, आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण रन करणार आहोत तेव्हा आपल्याला जी नॉर्मल रन होते आणि जी आता रन होते ह्याच्यामधला डिफरन्स समजून घेता आला पाहिजे. काही वेगळा आवाज येतोय का, काही वेगळ्या पद्धतीने व्हायब्रेट होतंय का मशीन, किंवा कुठे लिकेज दिसतंय का. आता हे लिकेज कधी दिसेल? जर सरफेस एरिया क्लीन असेल तरच ते लिकेज दिसणार आहे. अदरवाईज ते लिकेज दिसणार आहे का? नाहीतर ऑलरेडी खाली सगळं लिक्विड सांडलेलंच आहे, त्यात अजून लिक्विड पडत असेल तर काही कळणारच नाहीये. म्हणून आधी क्लिनिंग करावी लागेल, त्यानंतर आपल्याला कळणार आहे की नेमका प्रॉब्लेम काय आहे. म्हणून काय म्हटलंय? इन्स्पेक्ट टू डिटेक्ट. आणि तिसरी स्टेप काय आहे? तिसरं कोर पिलर काय आहे? कोर प्रिन्सिपल काय आहे? डिटेक्ट टू ऍक्ट.
When an abnormality is found, act immediately. नाहीतर लिकेज दिसतंय पण करू निवांत, अजिबात नाही. आपल्या गाडीचं उदाहरण घ्या. लिकेज होताना दिसतंय आपल्याला, ऑइल लीक होताना दिसतंय आपल्याला, पण आपण त्याच्यावरती जर काही इमिडिएटली ऍक्शन नाही घेतली तर वन फाईन मॉर्निंग आपण अर्ली इन द मॉर्निंग कुठेतरी जायला निघालो समजा, आणि जर आपली गाडी चालू नाही झाली तर काय लॉस होईल आपला? बरोबर आहे ना? म्हणून जेव्हा तो प्रॉब्लेम किंवा जेव्हा काही इश्यू आयडेंटिफाय झालाय, इमिडिएटली त्याच्यावरती ऍक्शन घेणं फार महत्वाचं असतं. आणि म्हणून आपल्याला सिसो ही स्टेप एक फार महत्वाची स्टेप आहे 5 S प्रिन्सिपल्स मधली. ऍक्च्युअली 5 स्टेप्स महत्वाचे आहेत, पण प्रत्येक स्टेपला स्वतःचं असं एक अस्तित्व आहे, स्वतःची अशी एक ओळख आहे. आपण पहिल्या स्टेपमध्ये बघितलं, दुसऱ्या स्टेपमध्ये बघितलं, आज आपण तिसऱ्या स्टेपमध्ये बघतोय. तिसऱ्या स्टेपमध्ये आपण क्लिनिंग करतोय. पहिल्या स्टेपमध्ये आपण काय केलं, सगळ्या एरिया मधले जे काही मटेरियल्स आहेत ते सगळे आपण सॉर्ट केले होते, बरोबर. दुसऱ्या स्टेपमध्ये काय केलं, आपण प्रत्येक गोष्ट सेट इन ऑर्डर केली. आता तिसऱ्या स्टेपमध्ये आपण काय करतोय, आधी आपण सगळ्या एरिया क्लीन करून घेतोय, सगळे इक्विपमेंट क्लीन करून घेतोय, म्हणजे आपल्याला त्याच्यातून काय काय प्रॉब्लेम्स आहेत हे समजून येणार आहे त्याच्यामध्ये, बरोबर. म्हणून हे 3 कोर प्रिन्सिपल्स आपल्याला आपल्या लाईफमध्ये फार वापरायचे आहेत. हे आपण उदाहरण बघितलंय का मशीनचं, सिमिलर वे सॉफ्टवेअरचं असेल, सिमिलर वे आपल्या बॉडीचं एक्झाम्पल असेल, बरोबर. आपल्याला ह्या गोष्टी कोरिलेट करता आल्या पाहिजेत, आपल्याला या गोष्टींचं ऑब्झर्वेशन करता आलं पाहिजे. आता सिसो इन्स्पेक्शन सायकल कशी असते, तर पहिल्यांदा प्रिपेअर, क्लीन, इन्स्पेक्ट अँड ऍक्ट. आता प्रिपेअर काय, तर प्रिपरेशन आधी करून घ्यायची, मला नेमकं क्लिनिंग काय करायचं आहे, ओके. म्हणजे सगळे काय काय टूल्स लागणार असतील ते सगळे मी घेऊन ठेवायचे. चेकलिस्ट, जे आपण मगाशी म्हटलं की स्टँडर्डाइज्ड चेकलिस्ट असली पाहिजे, की मला नेमकं काय क्लीन करायचं आहे आणि काय क्लीन झाल्यानंतर तिथं मला काय ऑब्झर्व करायचंय, हे आपल्याकडं एक चेकलिस्ट असणं फार महत्वाचं आहे. नाहीतर फक्त क्लिनिंग होईल आणि प्रत्येक वेळेला वेगळं ऑब्झर्वेशन मिळेल. म्हणून आपण काय करणार आहोत, एक हार्मोनाइज्ड चेकलिस्ट बनवून घेणार आहोत. कुठलीही गोष्ट असो, मग ते मशीन असो, सॉफ्टवेअर असो किंवा आपली बॉडी असो. कधीही तुम्ही डॉक्टरकडे जा, डॉक्टर गेल्यानंतर पहिल्यांदा स्टेथोस्कोप लावून आपलं ब्रीदिंग चेक करतात, मग आपली नाडी चेक करतात, करतात की नाही, बीट्स, हार्टबीट्स, आपले हार्टबीट चेक करतात, मग इथले नाडीचे बीट्स चेक करतात. हाच त्यांचा स्टँडर्ड प्रोटोकॉल आहे, चेकलिस्ट आहे. ह्याच्यानंतर ते जीभ चेक करतात, डोळे चेक करतात, याच्यातून त्यांना कळून येतं की नेमकं काय प्रॉब्लेम आहे. सिमिलर वे आपले जे काही सॉफ्टवेअर असेल किंवा आपलं जे काही मशीन असेल त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला एक स्टँडर्ड चेकलिस्ट असणं फार गरजेचं असतं, ओके. आणि एक स्पेसिफिक आपण झोन डिफाईन करायचा आहे. आपल्याकडे मराठीमध्ये एक म्हण आहे, एक ना धड भराभर चिंध्या. तर आपल्याला तसं करायचं नाहीये. आपल्याला काय करायचंय, एक एक एरिया घेऊन काम करायचंय. एका दिवशी भले 4च एरिया होतील, पण ते 4 एरिया परफेक्टली क्लीन आणि इन्स्पेक्ट करायचे, बरोबर. एका दिवशी जर 10 ठिकाणी काम करायला लागलो तर एकही कम्प्लीट होणार नाही. म्हणून 4 किंवा काय असेल ते आपल्या एरियाच्या साईज नुसार आपण डिफाईन करायचंय. दुसरी स्टेप काय आहे, तर क्लिनिंग करायचे, रिमूव्ह ऑल डर्ट, ग्रीस अँड डेब्रिस फ्रॉम द सरफेस. आता हे एखाद्या मशीन बद्दल लिहिलेलं आहे, पण आपण आपल्या सॉफ्टवेअर बद्दल बोलू शकतो. सॉफ्टवेअर मध्ये आपण बघू शकतो कोड इन्स्पेक्ट करताना, मग तो कोड, त्या कोड मध्ये कुठं कुठं आपण रिपीटेड कोड कुठे लिहिलेला आहे का आपण, म्हणजे एकच फंक्शन करण्यासाठी 2 टाईपचा कोड आपण कुठे लिहिलेला आहे का, ज्याच्यामुळे सिस्टमला कन्फ्युजन होतंय का, होऊ शकतं का, आता होत नसेल कदाचित पण ते होऊ शकतं का, हे आपल्याला इन्स्पेक्ट करता आलं पाहिजे, करेक्ट. त्याच आपल्याला काढून टाकता आलं पाहिजे. म्हणून काय म्हणलं, रिमूव्ह ऑल द डर्ट, ग्रीस अँड डेब्रिस फ्रॉम द सरफेस. आपल्याला प्रत्येक गोष्ट क्लीन अँड नीट करायची आहे, त्या कोडची असो आपल्या बॉडीची असो, व्हॉट एव्हर इट इज, ओके. त्याच्यानंतर इन्स्पेक्शन करायचं आहे, चेक फॉर लीक्स, वियर्स, क्रॅक्स, लूज पार्ट्स, ॲबनॉर्मल कंडिशन्स, काही असो, हे आपल्याला इन्स्पेक्शन करायचं आहे प्रत्येक गोष्ट जी आपण चेकलिस्ट बनवली त्याच्याप्रमाणे. आणि ऍक्ट, टॅग द डिफेक्ट्स, रिपोर्ट इश्यूज, परफॉर्म मायनर फिक्सेस, अपडेट द रेकॉर्ड्स. आणि प्रत्येक वेळेला आपण काहीही त्या इक्विपमेंट वरती कुठलीही प्रकारची आपण ऍक्शन घेतली, काहीही प्रॉब्लेम आयडेंटिफाय झाला असेल तर त्याचं डॉक्युमेंटेशन करणं फार गरजेचं असतं, म्हणजेच तुमच्याकडे एक रेकॉर्ड राहू शकतं,
बघितलं असेल तुम्ही. आता छोट्या छोट्या दवाखान्यात एवढं नसतं, पण जर तुम्ही एखाद्या मोठ्या दवाखान्यात जाऊन बघितलं तर त्यांच्याकडे डिजिटल सिस्टम्स असतात. तुम्ही नुसतं सर्दी खोकल्यासाठी जरी गेलात तरी त्याचा तुमचा पूर्ण रिपोर्ट त्यांच्याकडे डिजिटल सिस्टमवर असतो, जेणेकरून ते सेफ राहतात आणि आपण सुद्धा सेफ राहतो. आता सेफ राहणे म्हणजे काय, तर डॉक्युमेंटेशन आपण कशासाठी करतो, तर लिगली सेफ राहण्यासाठी. उद्या एखादा माणूस जर दवाखान्यात गेला आणि म्हणाला की नाही मला मी 6 महिन्यापूर्वी तुमच्याकडे आलो होतो आणि तुम्ही मला चुकीचीच औषधं दिलेली आहेत आणि मला काहीतरी त्याचा साईड इफेक्ट दिसलाय, तर ते तसं म्हणू शकत नाही कुणी. कुठे, तर मोठ्या दवाखान्यामध्ये, कारण तिथं त्यांचे डिजिटल सॉफ्टवेअरमध्ये किंवा सिस्टममध्ये सगळे रिपोर्ट सेव्ह असतात. बरोबर. मग हे सेफ हॉस्पिटल तिथं सेफ झालं. बरोबर. किंवा एखादा माणूस 6 महिन्यानंतर त्याला दुसरे काहीतरी सिम्पटम दिसायला लागले, तर त्यावेळेस तेच हॉस्पिटल त्या माणसाचे 6 महिन्यापूर्वीचे रिपोर्ट सुद्धा व्हेरीफाय करू शकतात आणि ह्याच्यामुळे तो माणूस सुद्धा सेफ झाला. कारण जर समजा आज एखादा माणूस काही आजारासाठी आला आणि त्याला औषधं दिली आणि ती औषधं त्यासाठी अलर्जिक असतील, जे 6 महिन्यापूर्वीच्या रिपोर्टमध्ये डिफाईन झालं होतं, तर काय होईल, त्या माणसाची तब्येत कधी बरी होईल का, तर नाही होणार. पण तेच जेव्हा तो माणूस 6 महिन्यानं मोठ्या हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा 6 महिन्यापूर्वीचे रिपोर्ट सुद्धा त्याचे व्हेरीफाय केले जातात आणि मग औषधं दिली जातात, जेणेकरून त्याला इन्फेक्शन होणार नाही. सिमिलर वे आपल्या इंडस्ट्रीमध्ये जशी ती मोटर क्लीन केल्यानंतर त्याचं इन्स्पेक्शन केलं, इन्स्पेक्शन झाल्यानंतर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत ते आयडेंटिफाय केले, त्याच्यावरती काम केलेलं आहे. हे जर आपल्याकडे लिखित नसेल तर आपण कुठल्याही प्रकारे आपला स्वतःचा परफॉर्मन्स तर दाखवूच शकणार नाही आहोत. पण उद्या त्या मोटरला काहीही प्रॉब्लेम झाला तर आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं प्रूफ नसणार आहे की मी नेमकी काय ऍक्टिव्हिटी त्या मशीन सोबत किंवा मोटर सोबत केलेली आहे. बरोबर. सॉफ्टवेअरचं उदाहरण बघायचं म्हटलं तर मी नेमका कुठला कोड व्हेरीफाय केलेला आहे, कुठल्या कोडमध्ये मी कुठली गोष्ट काढून टाकली होती आणि मग त्याचा बॅकअप घेतला होता का, ह्या सगळ्या गोष्टी जर डॉक्युमेंटेड नसतील तर येणाऱ्या कुठल्याही प्रसंगामध्ये आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं प्रूफ हे नसणार आहे. म्हणून आपण डॉक्युमेंट करणार आहोत, अपडेट द रेकॉर्ड्स. ओके. नाव देर इज वन रियल वर्ल्ड impact feedback which is noted on the screen. After implementing CISO on our production line, we caught a hydraulic leak during a routine cleaning that would have caused a 6-hour downtime event. The operator spotted it because she was trained to look while she cleaned, not just wipe. That one catch saved us over $12,000 in lost production. काय म्हटलंय, 6 तास डाऊन टाइम झाला असता जर ऑपरेटरला फक्त वायपिंग येत असतं तर तिने फक्त वायपिंग केलं असतं. बरोबर. हायड्रॉलिक लीक ड्युरिंग इन्स्पेक्शन. करेक्ट. मग ते कधी, जर त्या ऑपरेटरला प्रॉब्लेम बघणं माहितच नसतं तर काय झालं असतं, तर 6 तास डाऊन टाइम झाला असता. आणि 6 तास डाऊन टाइम म्हणजे $12,000चा लॉस. म्हणजे त्या ऑपरेटरनं फक्त ते एक लीक आयडेंटिफाय केल्यामुळं कंपनीचा 12,000चा लॉस वाचला. बरोबर. म्हणून आपल्याला ही स्टेप किती महत्वाची आहे आणि कशा पद्धतीने ही स्टेप आपल्याला फायनान्शियल टर्म्स मध्ये डिफाईन करता येईल हे आपल्याला बघता आलं पाहिजे. एखादी गोष्ट आपण केली, आपण स्वतः एखाद्या इंडस्ट्रीत कामाला गेलो, एखाद्या इक्विपमेंटचा एखादा लिकेज किंवा काही असो, विअर अँड टिअर, त्याचा ॲबनॉर्मल साऊंड, व्हायब्रेशन, हे आपण जेव्हा आयडेंटिफाय करू आणि त्याच्याबरोबर त्या प्रॉब्लेमवर आपण सोल्युशन इम्प्लिमेंट करू, तेव्हा काय होणार आहे, आपल्याला हे डिफाईन करता यायला पाहिजे की किती लॉस आपला वाचवलेला आहे आपण कंपनीचा, हे आपल्याला डिफाईन सुद्धा करता आलं पाहिजे. नुसतंच तिथं त्या ऑपरेटरला हे माहिती आहे का की 12,000चा लॉस आपण वाचवला. कदाचित असलं तर उत्तमच आहे, पण नसेल तर तिला तिची व्हॅल्यू माहितीच नाहीये. हे आपल्याला सुद्धा करता आलं पाहिजे. आपण कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर त्या प्रॉब्लेममुळं भविष्यात येणारा कुठला मेजर फेल्युअर आपण वाचवलाय आणि त्याच्यामुळं किती लॉस आपण वाचवलाय हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. मग आपण बघणार आहोत व्हॉट मेड द डिफरन्स.
ऑपरेटर्स वर ट्रेन टू इन्स्पेक्ट नॉट जस्ट क्लीन. इथं काय केलंय, ऑपरेटर्सना ट्रेनिंग दिलेलं आहे इन्स्पेक्शन करायचं, नुसतंच क्लिनिंग करायचं ट्रेनिंग दिलेलं नाहीये. स्टँडर्डाइज क्लिनिंग चेकलिस्ट इन्क्लुडिंग इन्स्पेक्शन पॉइंट्स. क्लिनिंगच्या ज्या चेकलिस्ट आहेत त्याच्यामध्ये इन्स्पेक्शनचे पॉइंट सुद्धा इन्क्लूड केलेले आहेत. ॲबनॉर्मॅलिटीज वर टॅग्ड अँड एस्कलेटेड इमिडिएटली. या ठिकाणी ते ॲबनॉर्मॅलिटी जी ऑब्झर्व झालेली आहे ती इमिडिएटली एस्केलेट झालेली आहे आणि त्याच्यावरती इमिडिएटली काम सुद्धा झालेलं आहे. म्हणून हा जो $12,000 लॉस आहे तो वाचलेला आहे. म्हणून काय दिलेलं आहे तर बिफोर सिसो क्लिनिंग वॉज अ टास्क टू कम्प्लीट. आफ्टर सिसो क्लिनिंग बिकेम a diagnostic ritual, one that empowered every team member to protect the equipment they rely on every day. आता आपण हा 12,000चा लॉस बघितला बरोबर. फॉर एक्झाम्पल आपण थोडं पैशाचा विचार न करता आपल्या स्वतःचा विचार करूया. त्या ठिकाणी जे हायड्रॉलिक लीक होते त्या ठिकाणी एखादी जर का पाईप लिकेज होत असेल, जी ऍसिड ट्रान्सपोर्टची ट्रान्सफर करण्याची पाईप आहे, ती जर लिकेज होत असेल तर ड्रॉप जे ऍसिड लीक होते त्याचा आपल्या हेल्थवर काय इम्पॅक्ट झाला असता. बरोबर आहे. म्हणजे आपण फक्त फायनान्शियलच नाही तर आपण आपल्या हेल्थचा सुद्धा विचार करणं फार गरजेचं आहे. आता ते जिथं हायड्रॉलिक लीक दिसतंय आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच तो सरफेस स्लिपरी झाला असेल. त्या ठिकाणी जर का एखादा माणूस घसरून पडला तर बघा, फक्त 12,000चा लॉस म्हणजे ह्या जो डाऊन टाइम आहे त्याच्या रिलेटेड बघितलेला आहे. पण जर एखादा माणूस पडला असता पाय घसरून तर काय झालं असतं, त्या माणसाचा खर्च वेगळा लागला असता. तो माणूस ड्युटीवर आला नसता. बाप रे, खर्च जर का मोजायचं झालं तर फार मोठा खर्च होईल. पण तो वाचला कधी, फक्त एक क्लिनिंग करताना इन्स्पेक्शन केल्यामुळे. बरोबर. ओके. आता तुमची क्विक विन ऍक्शन आजच्यासाठी काय आहे. द 5 minutes सिसो वॉक. Choose one piece of equipment or one workstation you interact with daily. Spend 5 minutes cleaning it thoroughly, not just wiping the surface, but getting into corners, under panels, and around connections. As you clean, ask yourself, what do I see that I have not noticed before? Look for oil spot, loose bolts, frayed cables, or worn surfaces. Document anything unusual. This single action done today is your first step towards making CISO a daily discipline, not just a training concept. ओके. तर तुम्हाला ही जी काही क्विक विन ऍक्शन आहे ती लगेच इम्प्लिमेंट करायची आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही कुठलेही, आता हे ह्यात एक्झाम्पल दिलेलं आहे एखाद्या मशीनचं, तुम्ही तुमचं सॉफ्टवेअर चेक करू शकता. आता सॉफ्टवेअरमध्ये काय काय प्रकारच्या गोष्टी बघू शकता तुम्ही ऑपरेट करताना. ते सॉफ्टवेअर फंक्शनिंग कसं करतंय, बरं त्याच्यामध्ये कुठल्या ॲबनॉर्मल गोष्टी दिसत आहेत का ज्या मला ओरिजिनल टेस्टिंगच्या वेळेला दिसल्या नव्हत्या. बरं एवढं सगळं करण्याऐवजी तुम्ही तुमच्या गाडीकडे पण बघू शकता, घरात जाऊन तुम्ही तुमच्या गॅस स्टोव्हकडे पण बघू शकता. ओके. कुठलंही मशीन तुम्ही बघू शकता. ओके. आता होमवर्क असाइनमेंट काय आहेत. मॅप युअर इन्स्पेक्शन झोन. आयडेंटिफाय 3 to 5 key equipment areas in your workspace. Define what cleaned and inspected looks like for each one using specific observable criteria. पहिल्यांदा आपल्याला एक चेकलिस्ट बनवून घ्यायची आहे. या चेकलिस्ट नसेल तर आपण काय बघणार, हे एक ना धड भराभर चिंध्या असा विषय होऊन जाईल तो. परफॉर्म अ फुल सिसो सायकल. एक्झिक्यूट द प्रिपेअर, क्लीन, इन्स्पेक्ट अँड ऍक्ट सायकल ऑन वन मशीन किंवा वन सॉफ्टवेअर किंवा वन काय असेल ते, घरात तुमच्या एखादं इक्विपमेंट तुम्ही घेतलं तरी चालेल. क्रिएट अ क्लिनिंग इन्स्पेक्शन चेकलिस्ट. आता जी चेकलिस्ट आपण बनवलेली आहे ती चेकलिस्ट प्रॉपरली एका पेपरवरती आपल्याला लिहून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत त्या आपण इन्क्लूड करायच्या आहेत, जे काही आपण इश्यूज फाइंड केले ते सगळे. ट्रेन वन कॉलिग आणि लॉग युअर फाइंडिंग्स. ओके. आपण याच्यावरती एखाद्या कॉलिगला सुद्धा आपल्या ट्रेन करायचं आहे. What are the daily reflections or key takeaways from today's session? First, क्लिनिंग म्हणजे फक्त क्लिनिंग नव्हे, क्लिनिंग म्हणजे इन्स्पेक्शन आहे. Eyes and hands first. Your senses are most accessible inspection tools available. आता हे वाक्य ऐकून तो टेस्टर घेऊन लाईट चेक, इलेक्ट्रिसिटी चेक करायचा, करंट वगैरे चेक करायच्या ऐवजी हाताने चेक कराल.
फार मोठा करंट बसेल. आपल्याला प्रत्येक ठिकाणी टूल्स वापरायचे आहेत आणि आपण स्वतः जर एखादी गोष्ट ऑब्झर्व करत असू असं म्हणायचं या ठिकाणी. हात स्वतःचे लावायचे नाहीत कशाला जाऊन, नाहीतर त्याचं इक्विपमेंट चालू आहे त्या इक्विपमेंटला जाऊन हात लावाल, गरम असेल किंवा व्हायब्रेट होत असेल, काही होत असेल, ऍक्सिडेंट होऊन जाईल. ओके, तर आपलं ह्यात काय म्हणायचं नेमकं की आपण स्वतः जेव्हा ऑब्झर्वर म्हणून उभे राहू तेव्हा आपल्याला एखादा प्रॉब्लेम ऍक्च्युअली आयडेंटिफाय होणार आहे. आणि ऍक्ट ऑन व्हॉट यू फाइंड, म्हणजे जे काही आपण शोधलेलं आहे, जो काही प्रॉब्लेम आपण शोधलेला त्याच्यावरती इमिडिएट ऍक्शन घेणं फार महत्वाचं आहे. नाहीतर तो छोटासा प्रॉब्लेम पुढे जाऊन मोठं फेल्युअर होऊ शकतो. ओके, with that saying, thank you so much for listening to me. And see, CISO is where discipline meets discovery. डिसिप्लिन फार महत्वाचं आहे. आपण प्रत्येक सेशन मध्ये बघितलेलं आहे की डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी या फार महत्वाच्या गोष्टी आहेत. पण त्याच्यासोबतच आता आपण काय करतो, डिस्कवर करण्याचा प्रयत्न करतो की नेमका काय प्रॉब्लेम आहे. ओके, by committing to this pillar, you are building a foundation of equipment reliability, team accountability, and operational excellence that will serve you throughout your entire career. काय म्हटलंय? इक्विपमेंट रिलायबिलिटी फार महत्वाचा शब्द आहे. जर ते आठवड्याच्या आठवड्याला क्लीन होत असेल तुमची गाडी, जर तुम्ही आठवड्याच्या आठवड्याला क्लीन करत असाल तर तुम्ही कधीही रात्री सुद्धा, मध्यरात्री तुम्हाला कुठे इमर्जन्सी मध्ये जावं लागलं तर तुम्ही तुमची गाडी कधीही वापरू शकणार आहात. म्हणजे ती गाडी तुमची काय झाली, रिलायबल इक्विपमेंट झाली तुमच्यासाठी. पण हे कधी, जर ती कंडिशन मध्ये ठेवलेली असेल तर, नाही तर इमर्जन्सीच्या वेळेला शेजाऱ्यांच्याकडून गाडी मागण्याशिवाय पर्याय नसेल. बरोबर? विथ दॅट सेइंग, थँक यू सो मच and we will see you in next session.